ओम महालक्ष्मीयाय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम कुबेराय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम महालक्ष्मीयाय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम कुबेराय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम महालक्ष्मीयाय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम लक्ष्मीयाय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम कुबेराय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम कुबेराय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम महालक्ष्मीयाय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम कुबेराय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम महालक्ष्मीयाय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम कुबेराय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम लक्ष्मीयाय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम कुबेराय नमः लक्ष्मी येऊ दे. ओम तत्सत फट स्वाहा. अरे भाई काय बाबा तू सकाळ मला भाई का वाईस काम होतं मला तुमच्याकडं तुम्ही घ्या रे त्याला आतमध्ये. अरे काय काम काढलंस? काय नाही मालक, पोराची तब्येत बघा लई खराब आहे. मी काय करू? डॉक्टरकडे घेऊन जायचं ना. माझ्याकडे काय म्हणजे डॉक्टर बिक्टर आहे का? अहो, तसं नाही मालक. जर मला पैक्याची आड होती मला एक 500 रुपये मिळतील का? अरे पण इकडे पैसा काय झाडाला लागत आहेत का? हा बघ बाळ्या, इथून पुढं फुटकी कवडी बी भेटणार नाही तुला. काय तरीच तुला एवढं पैसे दिले ते कधी भेटणार आहे रे? हा अहो, एक एक करून मालक तुमचे सगळे पैसे फेडेल. पण कृपया पाया पडतो तुमच्या. अहो मालक, असं करू नका हो. माझ्या मुलाला जर हॉस्पिटलमध्ये नाही गेलं तर त्याचा जीव जाईल हो. कृपा करा मालक. अरे तुझ्याकडे गाण ठेवायला काय आहे आता? हा अहो पण मालक, माझं सगळं काही घर बार जमीन तुमच्याकडेच घाण आहे. अहो वाटलंच मला घरगडी ठेवा. अरे तुला घरगडी काम ठेवू? अरे या दोघांना माराव काय भात राही ठेवू का? हा अहो मालक, असं करू नका हो मालक. माझ्या मुलाला जर दवाखान्यात नेलं तर त्याचा जीव जाईल हो मालक. कृपा करा माझ्यावर. आता तुझ्याकडे घाण ठेवायला काही नाहीये. हा एक बरोबर आहे बळ्या. एक आट आहे माझी. बोला की मालक, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. बघ अजून विचार कर. होय मालक. होईल का पूर्ण? होय मालक. बघ अजून शिकवे विचार कर. अहो मालक, तुम्ही शब्द बोलायचा आणि आम्ही तो झेलायचा. होईल का पूर्ण? होय मालक. बघ अजून विचार कर. अहो होय मालक, केला विचार. मला सर्व अटी मान्य आहेत. तुला 500 काय 1000 काय 2000 देतो, पण रोज देतो. पण एक महिना तुझी बायको माझ्याकडे पाठव. तुम्हाला आम्ही काय कुत्री वाटलो आहे तुमच्या दारातली? आम्ही गरीब असलो ना तरी आमची पण इज्जत आहे. परत जर आमच्या घराकडे नजर टाकली ना तुमचा जीव घेऊन टाकेल मी. माझ्या घरात येऊन माझी इज्जत काढतो. माझ्या घरात येऊन मला दादागिरी करतोय. अरे तुला एवढी इज्जत आहे ना? एका महिन्यात माझं पगार खरं टाकव. एका महिन्यात एका महिन्यात नाही, एका महिन्याच्या आत तुम्ही तेही वेळेला सगळं. अरे याला फेका रे बाहेर. अरे हट.
महाराज, आता तुम्ही कमी काय करायचं? अहो, तुम्ही तुमच्या स्वराच्या आया बहिणीची आबरू वाचवलीत, पण आज आज माझ्या घरच्या आबरूवर हात आलाय. मी काय करायचं? जीवन संपवलेलंच बरं. जगू तरी काय कर. भगवान वो महाराज, आपणच असे खचून गेला तर या स्वराज्याच्या रयतेचे पोट कोण भरणार? अहो, या रयतेमध्ये तुमच्यासारखे कितीतरी बळीराजा अन्याय सोसत आहेत. उठा, या स्वराज्याचे तुम्ही बळीराजा आहात. ही तुमची एकट्याची लढाई आहे आणि तुम्ही ती लढलीच पाहिजे. अहो महाराज, मी एकला घडी काय करणार? अहो, ते सावकार लई मोठा माणूस आहे. अहो, आम्ही 5 मावळे घेऊन गड किल्ले जिंकले, 5चे 500 केले. या रयतेतील शेतकऱ्यांचे, या बळीराजांचे तुम्हीच मोर्चे व्हा आणि त्यांना न्याय मिळवून द्या. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. नमस्कार. नमस्कार. बरोबर तुम्ही सांगा. येस सर. मी शेती विभागाकडून आलेलो हा. आहे. मागच्या वेळेला जे तुमचं पावसामध्ये पीक नुकसान झालं ना, त्याचा विमा हा तुम्हाला चेक आलेला आहे. ही तुमची रक्कम आहे. तुम्ही बँकेमध्ये नेऊन हा जमा करा आणि तुमची अमाऊंट मिळून जाईल तुम्हाला. जय शिवराय. जय शिवराय. आतापर्यंत या पट्ट्याचा तुम्ही अपमान केला नाही. मालक, हा? ते कुत्र तुमच्या तुकड्यावर जगणार तुमच्यावरच भुंकून गेलं की. ए, कपडे आया, त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. हा. वर काढो. अरे काय बाळाला घेऊन ये. मालक, एक घोट मारून द्या. जा. लवकर घेऊन ये त्याला. हा, बोल ना. ठीक आहे. बाळाच्या घराचा आणि जमिनीचा होता. अरे भट्टे आले, भारी काम केलं रे.
मालक गवतारावरच्या इसळी पाहिजे देईल की त्याचा बाप पण देईल नाही तर त्याचा मुडदा पाडा अंगठा छापून आणा हा का हा बोकायला नाही कुत्र आले कुत्र दारा या सावकार तुमची वाट बघत होतो ही माझी पुरा आता तुमच्याकडेच होती फिल्टर घरी तर ही कागदपत्र आत्ताच्या आत्ता पैसे दे आणि तुमची मुदत संपलेली आहे आणि मग सही कर. हे झाले तुझे पैसे हे व्याजा सकट हा? टाका घातला काय रे हा? एवढा पैसा कुठून आणला रे आणि टाका घातलायस हा शेतकऱ्याची आवडत आहे इमानदारीनं कमवून आणलेत तुला तुझा पैका भेटलं ना आता माझा कागद परत कर पाटील तुझे पैसे तुला दिले ना आता माझा कागद परत कर ए जा नाही देत अरे माझ्या राजानं त्या स्वराज्याची काळी सुद्धा घाण ठेवली नाही आणि मी तुझ्याकडे कागद ठेवूय माझा कागद परत दे अरे तू एक माझ्या स्वराज्याचा भाग आहेस म्हणून तुला जीवदान देतोय. इथं जर अफजल खान असता तर त्याला परत एकदा जिवंत उभा फाटला असता.